बदलापूर घटनेच्या निषेधार्थ उद्या परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। महिला अत्याचाराच्या घटनेचा आणि राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून 24 ऑगस्ट रोजी परभणी जिल्हा बंदचं आवाहन महाविकास आघाडीने आज केले। या बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन खासदार संजय जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केलेलं आहे। परभणी शहराच्या बकाल अवस्थेला मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांचं पाठबळ आहे। आयुक्तांची बदली रद्द करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री दबाव आणत असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। यामागे राज्य सरकारचं दबाव तंत्र असल्याचा आरोप खासदार जाधव यांनी केलेला आहे। पाहूयात। अत्यंत गांभीर्याचा विषय हा कोणाच्या वैयक्तिक हेतूचा विषय नाही, तो स्वार्थाचा विषय नाही, हा समाजाच्या हिताचा विषय आहे, लाडक्या बहिणीचा विषय आहे। लाडक्या बहिणी सुरक्षित राहील याच्या अनुषंगाने हा विषय आहे। त्यामुळे सगळ्यांची ही नैतिक जबाबदारी आहे। आपण बघितलं असेल की कोल्हापूरमध्ये खेळाडूचा सन्मान करताना पत्रकार सुद्धा सोडलं नाही। तिथला एसीपीनं पत्रकाराच्या अंगावर गेला, म्हणजे ह्यांना मोहरुरी आली। सत्तेचा हा माज आहे, फिर्याद दाखल करत नाही। आता उलट त्या ज्या लोकांनी आंदोलन केले त्याला मध्ये घातली, म्हणजे कोणी आंदोलन सुद्धा करू नये यांच्या विरोधात, एवढी यांची मोनोपल्ली झाली। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे 5 वर्ष फक्त आम्ही एवढा पाहिजे, कारण हे यामध्ये काय झाले की ह्यांना आता त्या दिवशी 15 ऑगस्टला यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले की 1 नेशन 1 इलेक्शन, आणि तुम्ही इथं राज्यात 4 राज्यातल्या निवडणुका एकत्र घेणार तुम्ही स्वार्थापोटी, कशाचं 1 नेशन 1 इलेक्शन। म्हणून हे देवेंद्र फडणवीस हे खूप मोठा माणूस आहे, त्यांना फक्त कसे कोणाला नीट करायचं न बोलता। आता कालच्या बदलापूरच्या घटनेत डेप्टी सीएमचं एकही वक्तव्य नाही, तुम्ही बघितलं असेल। अनऑफिशियली जाऊ द्या, मग तुम्ही जिकडे आला सगळे प्रश्न मिटतात, आम्हाला इकडे या। आता मला सांगा, या परभणीची जी बकाल अवस्था झाली ना, त्याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत। ह्याला त्याला नाही म्हणे, डायरेक्ट मुख्यमंत्र्याला म्हणतो, कारण उद्धव साहेबांच्या कार्यकाळामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना मंजूर झालेली, ती फाईल अडवून ठेवायचं काम ह्यांनीच केलं। विद्यापीठातली 25 एकर जागा क्रीडा संकुलाला दिलेली ती ह्यांनीच अडवली आहे। 80 कोटी रुपये यांनी मंजूर करून आणलेले परभणी शहरातल्या रस्त्याचे ते सुद्धा अडवण्याचं काम त्यांनीच केलं। प्रत्येक पावलोपावली या नाट्यगृहाचं काम अडवण्याचं काम त्यांचं। जुन्या नाट्यगृहाला पैसे मागितले आम्ही, त्याचे सुद्धा अडवण्याचं काम ह्यांनीच। म्हणजे ह्यांना फक्त आम्ही तिकडे गेलो नाही ह्याच्या मागं होते, हे तिकडे गेले नाहीत। आता ह्याची बँकेची बी ह्यांच्याकडे लावली ह्यांना, म्हणजे फक्त आमच्याकडे आला तर ठीक आहे, म्हणजे ह्यांनी चोऱ्या केल्या तरी आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ, नाही तर मग तुम्हाला आम्ही तिथून संपूर्ण अधिकारी तरी पोचू नका, तुम्ही तिकडे काय भाषमा काय लुटायचं लुटीत बसा, पण आम्हाला तरी भेटी धरू नका। आणि म्हणून परभणीकरांना सातत्यानं अधिकाऱ्यांना भेटी धरण्याचं काम केलं, आणि त्या अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम या सरकारमधल्या मुख्य प्रमुख लोकांनी केले। कालच्या घटनेवरून सुद्धा मुख्यमंत्री म्हणले की ह्याच्यावर काहीतरी राजकीय स्टंट आहे। आता राजकीय स्टंट असते, तुमच्या घरातल्या परिवारातल्या एखाद्या महिलेशी असं घडलं असं तुम्ही बोलले असते का राजकीय आहे म्हणून? ह्याच्या काही भावना काय का नाही, बोलताना काय बोलावं ह्याचं सुद्धा तारतम्य नाही आम्हाला। राज्य करते तुम्ही, काय बोलावं ह्याचं भान नाही तुम्हाला। शोकांती काय आहे राज्याची या देशाची? संरक्षणासाठी उद्या रस्त्यावर आम्ही सगळेजण उतरणार आहोत। आपल्या सर्वांना मी या माध्यमातून विनंती केली की हा जीवन आणि जिव्हाळ्याचा विषय आहे। एका कन्येचा, कोणाच्या बहिणीचा, कोणाच्या सुनेचा असेल, कोणाच्या परिवारात एक सदस्य आहे, तिच्या संदर्भानं हा विषय खूप गांभीर्याचा आहे। कोल्हापूरमध्ये अशीच एका 10 वर्षाच्या मुलीला अत्याचार करून तिला पिकात टाकून दिले। तीच घटना घडत नाही तर दुसऱ्या एका परिवाराला संपवण्याचं तेच बदलापूरमध्ये